नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी प्रफुल्ल ढोक पशुधन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जर्सी गायीबद्दल बोलणार आहोत। जर्सी गाय दुग्ध व्यवसायासाठी सध्याची परिस्थिती पाहता तारणहार ठरणार आहे। आपण म्हशी मागे एचएफ गाई मागे लागलेलो आहोत, परंतु म्हशीची प्रोडक्शन कॉस्ट बघता म्हशीचे दूध 50 ते 60 रुपये लिटर परवडण्याजोगे नाही। कमीत कमी म्हशीचे दूध 120 रुपये लिटर पाहिजे, परंतु ते भाव कुठे तुम्हाला मिळणार नाही। तसेच एचएफ गाईची सुद्धा प्रोडक्शन कॉस्ट त्याचप्रमाणे महागडी आहे। एचएफ गाईची इम्युनिटी फार कमी आहे। आजाराची व्यापकता बघता एचएफ गाय सुद्धा सर्वसाधारण पशुपालकांना परवडण्याजोगी नाही। त्यामुळे म्हैस आणि एचएफ गाय याचा मध्य साधणारी सध्याच्या परिस्थितीमध्ये जर्सी गाय दिसत आहे। जर्सी गाईचं खाण्याचं प्रमाण एचएफच्या तुलनेमध्ये कमी आहे, आजाराचं प्रमाण सुद्धा कमी आहे। तसेच होणारी वासरे ही लवकर माझावर येतात, लवकर गाय तयार होते आणि जर्सी गाईची फॅट एसने बघता बरेच पशुपालक 40 रुपये, 45 रुपये, 35 रुपये म्हणजे सरासरी 30 रुपयाच्या वर जर्सी गाईचं दूध आपल्याला पडतं। आणि आजच्या काळात सर्व डेऱ्यांवर जे सिस्टम आलेलं आहे फॅट एसएनएफचं, त्यामुळे त्या सिस्टमनुसारच आपल्याला दूध द्यावे लागणार। मग आपण मदर डेअरीवर दिलं काय, नर्मदावर दिलं काय, कुठे जरी दिलं तरी जास्तीत जास्त 1-2 रुपयाचा फरक मागे पुढे पडणार। परंतु फॅट एसएनएफ जर कमी असली, 3 पॉईंटने, 4 पॉईंटने, 5 पॉईंटने जर कमी जास्त फॅट एसएनएफ असली तर सरळ सरळ भूर्दंड हा 10 रुपयाचा पडतो लिटर मागं। त्यामुळे आपल्याला कुठली मदर डेअरी रेट देऊ शकणार नाही, नर्मदा देऊ शकणार नाही। प्रायव्हेट डेअरीवर आपल्याकडून 15 ते 20 किलोमीटरपर्यंत दूध नेणं होणार नाही, त्यामध्ये बऱ्याच अडचणी जातात। या सर्व अडचणीवर जर आपल्याला मात करायची आहे आणि आपल्या दरवाजातून जर दूध द्यायचं आहे डेअरीला, तर आपल्याला जर्सी गाईकडे वळण्यास काही हरकत नाही। जर्सी गाईमध्ये कृत्रिमरित्याच्या माध्यमातून बरेच चांगले बुल आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे। वायफचा जर आपण विचार केला तर वायफमध्ये जयकुमार 6-6ची फॅट असणारा बुल आहे। तसेच जागृत 6-5ची फॅट असणारा बुल आहे। जॉर्डन 6-5ची फॅट असणारा बुल आहे। अशा प्रकारचे इम्पोर्टेड सिमेन आपल्याकडे उपलब्ध आहे। तसेच ABSचा सुद्धा झिग बुल 6-7ची फॅटचा बुल आहे। या बुलच्या माध्यमातून आपण ब्रीडिंग करून भविष्यात येणाऱ्या चांगल्या फॅट आणि एसएनएफच्या आपण कालवडी तयार करू शकतो। आणि ह्या चांगल्या फॅट एसएनएफच्या ज्या कालवडी आहे याच्या माध्यमातून भविष्यात शेतकऱ्याला चांगले भाव मिळू शकतील, अशी आपल्याला त्या विषयापासून आशा आहे। त्याच्यामुळे म्हैस आणि एचएफ गाय याच्यामध्ये हे जर्सी गाय सिद्ध होत आहे। खूप सुंदर असा हा शब्द जर्सी गाय आणि एचएफ गाय
या दोन गायीमधला तुलना करणारा। त्यामुळे आपल्याला जर्सी गाईकडे वळणे खूप आवश्यक आहे। धन्यवाद।